नमस्कार मित्रांनो, SI स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनल आपले स्वागत। आदिवासी विकास विभाग भरती 2024-25 अंतर्गत होणाऱ्या IBPS पॅटर्न नुसार वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, अध्यक्षक पुरुष व स्त्री, गृहपाल पुरुष स्त्री, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, संशोधन सहाय्यक, लघुटंक लेखक या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त करंट अफेअर्स 2024-25 IMP GK प्रश्नांचा सराव तसेच इतिहास, भूगोल, राज्यघटना, सामान्य विज्ञान, अतिसंभाव्य प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा। चला तर पाहूया अतिसंभाव्य प्रश्न संच 1। प्रश्न 1, महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन आहेत ए मुंबई, बी पुणे, सी नागपूर, डी गडचिरोली। 5 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई। महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न 2, महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? ऑप्शन आहेत ए भिल, बी संदाल, सी वारली, डी कोरकू। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भिल। महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात भिल ही आहे। प्रश्न 3, आदिवासी यांना भारतीय राज्यघटनेने डॅश डॅश संबोधले आहे। ऑप्शन आहेत ए मूळचे रहिवासी, बी आदिम, सी अनुसूचित जमाती, डी गिरिजन। बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अनुसूचित जमाती। आदिवासी यांना भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जमाती असे संबोधले आहे। प्रश्न 4, खालीलपैकी मेळघाट डोंगरामध्ये कोणती आदिवासी जमात सर्वात जास्त प्रमाणात राहते? ऑप्शन आहेत ए भिल, बी वारली, सी कोरकू, डी गोंड। बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कोरकू। कोरकू ही मेळघाट डोंगरामध्ये जास्त प्रमाणात राहणारी जमात आहे। प्रश्न 5, नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण होती? ऑप्शन आहेत ए मदर तेरेसा, बी इंदिरा गांधी, सी किरण बेदी, डी सरोजिनी नायडू। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मदर तेरेसा। नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला मदर तेरेसा। प्रश्न 6, भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे? ऑप्शन आहेत ए सिक्कीम, बी केरळ, सी हिमाचल प्रदेश, डी अरुणाचल प्रदेश। बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश। भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य अरुणाचल प्रदेश हे आहे। प्रश्न 7, सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? ऑप्शन आहेत ए उमा भारती, बी एम फातिमा बेबी, सी सुष्मिता सेन, डी कर्णम मल्लेश्वरी। बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एम फातिमा बेबी। सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश म्हणून एम फातिमा बेबी या होत्या। प्रश्न 8, भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणते आहे? ऑप्शन आहेत ए इंडिया गेट, बी ताजमहल, सी कुतुब मिनार, डी राणी की बाग।
बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ताजमहल. भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ ताजमहल हे आहे. प्रश्न 9. रवींद्रनाथ टागोर यांनी भारतासोबत कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिले होते? ऑप्शन आहेत ए पाकिस्तान, बी बांगलादेश, सी नेपाळ, डी भूतान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बांगलादेश. रवींद्रनाथ टागोर यांनी भारतासोबतच बांगलादेश या देशाचे राष्ट्रगीत लिहिले होते. प्रश्न 10. भारत आणि चीन यांच्या दरम्यान युद्ध कधी झाले होते? ऑप्शन आहेत ए 1955, बी 1962, सी 1970, डी 1978. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1962. भारत आणि चीन यांच्या दरम्यान युद्ध 1962 साली झाले होते. प्रश्न 11. भारतातील किती टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे? ऑप्शन आहेत ए 30%, बी 40%, सी 50%, डी 60%. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 40%. भारतातील 40% लोकांची मातृभाषा हिंदी आहे. प्रश्न 12. ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन आहेत ए स्वामी विवेकानंद, बी दयानंद सरस्वती, सी राजा राम मोहन राय, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राजा राम मोहन राय. प्रश्न 13. भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोणता आहे? ऑप्शन आहेत ए लॉर्ड कर्झन, बी लॉर्ड कॅनिंग, सी लॉर्ड डलहौसी, डी लॉर्ड रिपन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी लॉर्ड कॅनिंग. भारताचा प्रथम व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग हे होता. प्रश्न 14. माणसाने सर्वात प्रथम कोणत्या धातूचा वापर करणे सुरू केले होते? ऑप्शन आहेत ए लोह, बी तांबा, सी सोने, डी चांदी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी तांबा. माणसाने सर्वप्रथम तांबा या धातूचा वापर करणे सुरू केले होते. प्रश्न 15. हिंदू धर्मातील कोणत्या वेदामध्ये गायत्री मंत्र घेतले गेले आहे? हिंदू धर्मातील कोणत्या वेदामधून गायत्री मंत्र घेतले आहे? ऑप्शन आहेत ए सामवेद, बी अथर्ववेद, सी ऋग्वेद, डी यजुर्वेद. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ऋग्वेद. हिंदू धर्मातील ऋग्वेद वेदामधून गायत्री मंत्र घेतले गेले आहेत. प्रश्न 16. नौसेना दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत ए 7 ऑगस्ट, बी 16 सप्टेंबर, डी 4 डिसेंबर. ऑप्शन आहेत ए 7 ऑगस्ट, बी 16 सप्टेंबर, सी 4 डिसेंबर, डी 8 फेब्रुवारी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 4 डिसेंबर. नौसेना दिवस दरवर्षी 4 डिसेंबर दिवशी साजरा केला जातो. प्रश्न 17. कोवॅक्सिन ही लस कोणत्या देशाने बनवली आहे? ऑप्शन आहेत ए रशिया, बी जर्मनी, सी अमेरिका, डी भारत.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी भारत. कोवॅक्सिन ही लस भारत देशाने बनवली आहे. प्रश्न 18. बुध ग्रह सूर्याभोवती एक चक्कर मारायला किती वेळ घेतो? ऑप्शन आहेत ए 90 दिवस, बी 88 दिवस, सी 75 दिवस, डी 87 दिवस. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 88 दिवस. बुध ग्रह सूर्याभोवती एक चक्कर मारायला 88 दिवस इतकी वेळ घेतो. प्रश्न 19. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र डॅश डॅश जलसिंचनाखाली आहे. ऑप्शन आहेत ए कालवा, बी तलाव, सी विहीर, डी उपसा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी विहीर. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र विहीर जलसिंचनाखाली आहे. प्रश्न 20. पंचायत राज हा विषय डॅश डॅश मध्ये समाविष्ट केला आहे. ऑप्शन आहेत ए केंद्र सूची, बी समवर्ती सूची, सी राज्य सूची, डी शेषाधिकार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राज्य सूची. पंचायत राज हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट केला आहे. प्रश्न 21. खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही? खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही? ऑप्शन आहेत ए मालमत्तेचा हक्क, बी समतेचा हक्क, सी घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, डी शोषणाविरुद्धचा हक्क. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मालमत्तेचा हक्क. खालीलपैकी मालमत्तेचा हक्क भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही. प्रश्न 22. वाणी जयराम यांना अलीकडे 2023 चा कोणता पुरस्कार जाहीर झाला? ऑप्शन आहेत ए भारतरत्न, बी पद्मभूषण, सी पद्मविभूषण, डी पद्मश्री. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पद्मभूषण. वाणी जयराम यांना अलीकडेच 2023 चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. प्रश्न 23. महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली आहे? ऑप्शन आहेत ए रतन टाटा, बी नरेंद्र जाधव, सी रघुराम राजन, डी एन चंद्रशेखरन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी एन चंद्रशेखर. महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखरन यांची निवड केली आहे. प्रश्न 24. 23 डिसेंबर रोजी कोणत्या माजी पंतप्रधानाच्या सन्मानार्थ राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला? ऑप्शन आहेत ए राजीव गांधी, बी इंदिरा गांधी, सी लाल बहादूर शास्त्री, डी चौधरी चरण सिंग. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी चौधरी चरण सिंग. 23 डिसेंबर रोजी चौधरी चरण सिंग या माजी पंतप्रधानाच्या सन्मानार्थ राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला. प्रश्न 25. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द वर्ड ऑफ मुबारक अल कबीर प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन आहेत ए सौदी अरेबिया, बी कुवेत, सी युएई, डी इराक. बरोबर उत्तर आहे
ऑप्शन बी कुवेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेत या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द वर्ड ऑफ मुबारक अल कबीर प्रदान करण्यात आला आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.